देतील संकेत सावंत. मी सन्माननीय श्री सुनीलजी शिंदे यांना विनंती करीन की आपण 2 शब्द. सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं साहेब चषक ही भव्य दिव्य कबड्डी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारे आमचे उपशाखा प्रमुख अरे कॅच ड्रॉप सतीश इनरकर यांचं खास करून या क्षणी मी अभिनंदन करतो. कारण या ठिकाणी अनेक क्रिकेट स्पर्धा होत आहेत. तर रविवारी वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत, परंतु आजची क्रिकेट स्पर्धा एक आगळ्याने वेगळी आहे. या ठिकाणी पत्रकारांचा संघ, युवा सेनेचा संघ देखील खेळलेला आहे आणि मला वाटते राजकारणात पहिल्यांदा हा प्रयोग या ठिकाणी झाला. त्याबद्दल सतीश यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना साथ देणारे त्यांचे सगळे सहकारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोक इनरकर स्टेज जवळ या. श्लोक इनरकर स्टेज जवळ या. खूपच सुंदर असा चेंडू, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी अभिषेक. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या झालेली आहे 9. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण दादू यांच्या मार्फत एक षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले. ती मात्र 12 या धावसंख्येवर. आपण बघतोय महाअंतिम सामना. डीजे जरा वाजव की कडक.
डिवसचा फटका मात्र फलंदाज बीट झालाय. आणि टायमर देखील ऑन असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात ते मात्र 13. सुरेख चेंडू तितका सुरेख सन्मान दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलाय. धावा मात्र एकेरी स्वरूपात वाढ. धावा झाल्यात 14. खरोखर आजच्या दिवसातला हा महाअंतिम सामना. तमाम वरळीकर या सामन्याची वाट बघत होते. अभिषेक आंबरे यांच्या नावावर तब्बल 110 रन झालेत. परत एकदा सुरेख फटका. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. एकेरी एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी अभिषेक आंबरे व लेलिन. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा झाल्यात त्या मात्र 22. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण खाली आहे. लवेश आणि झेलबाद झालाय. घाई करायचे. लवकर यायचे. टायमर चालू आहे. बॅट्समन नेम सोनू सिंग, मोनू सिंग आणि स्ट्राइक वर असणार आहे अभिषेक आंबरे. बॉलर नेम प्रतीक शर्मा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रतीक आपल्याला तिसरं षटक हाताळताना दिसणार आहे आणि स्ट्राइक वर असणार आहे अभिषेक आंबरे. नवीन बोगा यांच्याकडून अभिषेक आंबरे यांना प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. सुंदर फटका. सीमा रेषा पार. सुंदर गोलंदाज तितका सुरेख. मैदानात
आता मात्र वेगवान गतीचा चेंडू, फलंदाज बीट झालाय, मात्र आता यश मिळते प्रतीक यांना. उसळ खेळण्याचा प्रयत्न होता अभिषेक आमरे यांचा. स्वेर चेंडू, आता मात्र अभिषेक आमरे यांना विक्रांत तावडेकडनं प्रत्येक षटकाराला तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर अभिषेक आमरेसाठी असंख्य चाहत्यांनी प्रत्येक षटकाराला बक्षिसांचा पाऊस, विक्रांत तावडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय. त्याचप्रमाणे नवीनजी बोगा यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे. बैठक आणि आता मात्र फटका फसलाय आणि उत्कृष्ट झेल. रॉबिन यांच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण. रॉबिन यांचा काल वाढदिवस होता 25 जानेवारी, मात्र आज त्यांना वाढदिवसाचा झेल मिळालाय. त्याचप्रमाणे रियाज यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय नौशाद दादा यांच्याकडनं. रियाजनी जर रात्री कॅश पकडली तर नौशाद दादाकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. न्यू बॅट्समन, त्याचप्रमाणे श्लोक इनरकर, त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. श्लोक इनरकर, त्याचप्रमाणे डिकॅथलॉन प्रभादेवी यांचे मॅनेजर रईस सर यांना विनंती करतोय मंचावर यायचंय. फलंदाजाचं नाव आहे मयूर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. रईस सरांचं स्वागत. सुंदर फटका, कडक शॉट, डीजे
धावा झाल्यात 32. मोनू सिंग साठी देखील प्राइज ऑन असणार आहे. कोणीही षटकार मारला तर विक्रांत तावडे यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुंदर फटका मिडॉनच्या दिशेने खेळलाय. एक धाव पूर्ण. षटका अखेरीस धावा झाल्यात आता मात्र 33. डीजे असं पारितोषिक इथे लागलेले आहे. सुंदर फटका हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एक धाव घोषित. धाव संख्येत एकनीवर धावा झाल्यात आता मात्र 34. परत एकदा मयूर स्ट्राईक वर आहे. आता मात्र मयूर फायनल मध्ये उत्कृष्ट खेळतोय. विक्रांतजी तावडे यांच्याकडनं लागलेलं प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं प्राइज ऑन असणार आहे. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत एकनीवर. आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत 35 या धाव संख्येवर. धावा एकेरी दुहेरीच्या मदतीने धाव संख्या झाली आता मात्र 35. मोनू सिंग शेवटचे 4 चेंडू उरलेत. काय करतोय बघूया. आता मात्र प्रति हल्ला करावाच लागेल. स्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. सुंदर झेल लवेश यांच्या मार्फत. स्थिरावले 36 धाव संख्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अथर्व. छोटा पॅकेट बडा धमाका.
मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दादू यांच्याकडनं चूक झाली. तब्बल 5 वेळा प्रयत्न केलेला मात्र 5ही वेळा प्रयत्न असफल आणि एक कॅच ड्रॉप. 2 धाव घेण्यात यशस्वी. दुहेरी धाव्याच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावते. धावा झाल्यात आता मात्र 38. सुंदर फटका आणि मात्र झेल बाद झालाय अथर्व. ओव्हर 4 षटका अखेरीस आता मात्र धावा झाल्यात 38 आणि 39 धावांचं आव्हान पार करायचंय. रहिवासी मित्रमंडळ चे फलंदाज मैदानात दाखल झाले. सलमान आणि आकाश मेडेकर याला उत्कृष्ट पारितोषिक आले आरडी ग्रुप यांच्यातर्फे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागले आरडी ग्रुप. गावरान तडकाचे मालक अमित जी आणि बावड्याजी जर कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचंय. स्ट्राइक वर आहे सलमान, नॉन स्ट्राइक वर आकाश मेडेकर. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय अभिषेक आमरे आणि टाइमर ऑन होणार आहे. पहिला आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय कवरच्या डोक्यावरनं.
मोहिते सरांकडून देखील आकाश मेडेकर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र सलमान यांना बैठक षटकार मारायचा होता, मात्र फटका फसलाय. त्याचप्रमाणे बाळा डेरे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला आकाश मेडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. खरोखर बक्षिसांचा पडलेला हा पाऊस फायनल मध्ये आपण बघतोय. आरडी ग्रुप, मोहिते सर व आता मात्र सुंदर चेंडू. अभिषेक अमरे यांनी जर विकेट काढला तर बाळाजी डेरे यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून द्यायचा होता, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. खरोखर फटका मिस केलाय सलमान यांनी. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात त्या मात्र 7. परत एकदा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं केलाय आकाश मेडेकर यांच्या बॅट मधनं. खणखणीत चौकार. आकाश मेडेकर यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला पारितोषिक लागलंय. श्री बाळा डेरे धावा झाल्यात त्या मात्र धाव फलकावर 12. कुठल्याही गोलंदाजाने जर आकाश यांचा विकेट घेतला तर स्वप्नील डेरे यांच्याकडनं 1001चं पारितोषिक लागलंय. व आकाशने जर षटकार मारला तर स्वप्नील डेरे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. मोनू सिंग यांचं सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहेत. संदेश मगर दुसरं षटक हाताळताना. महाअंतिम सामना सुरू आहे. साहेब चषक 2025. सुंदर फटका, सीमा रेषा पार षटकार. पहिला आलेला षटकार. परत एक सुंदर फटका, सुंदर प्रयत्न. मोनू सिंग यांचा षटकार वाचवलाय. सेफ सुंदर क्षेत्ररक्षण मोनू सिंग यांच्या मार्फत. एकच धाव धावले. धावा
धावा झाल्यात 14 आणि आता मात्र सलमान यांचा फटका फसलाय आणि अभिषेक आंबरे यांनी सुंदर झेल घेतलाय. अभिषेक आंबरे स्वप्नील आर्ट्स आपल्याला माहिती आहे वरळीतील एक सुंदर व सुबक पेनच्या गणपती मूर्त्या इथे मिळत आहेत. आता मात्र फलंदाजी मार्फत आपण बघतोय रॉबिन बॅटची कडे घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेच्या स्वरूपात धावा पुढे सरसावते. धावा झाल्यात त्या मात्र 15. त्याचप्रमाणे इन व आउट या ग्रुप तर्फे आकाश मेडेकर यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आणि आता मात्र सुंदर चेंडू त्रिफळाची मोठा गडीपाद रॉबिन तंबूच्या दिशेने परततोय. डीजे चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. स्वप्नील आर्ट्स यांच्याकडून दोन्ही फलंदाजासाठी पारितोषिक आलंय. 201 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. आता मात्र फटका फसलाय. फटका हवेत आहे आणि एक धाव घोषांकित क्षेत्रात जाऊन बॉल स्थिरावतोय. पंचांकडनं एक धाव घोषित. धावेत एकेरी धावेने फरक पडतोय. धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र आता 23 या धावसंख्येवर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोनू सिंग गोलंदाजी मार्फत आपण बघतोय. स्ट्राईक वर असणाऱ्या वरळीचा विराट कोहली आकाश मेडेकर पहिल्या मॅच पासन सुंदर फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. मात्र आता महाअंतिम सामना सुरू आहे. कोण घेऊन जाणार साहेब चषक 2025. स्वेर चेंडू पंचांकडनं दंडित केला जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल 50,000चं पहिलं पारितोषिक आहे साहेब चषक. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक 30,000 व चषक. खरोखर इतकं मोठं पारितोषिक आणि इतकं सुंदर आयोजन. श्री सतीश दादा इनारकर यांचा देखील आभार. असंख्य वरळीकरांसाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि झेलबाद स्वप्नील आडसे यांच्याकडनं या विकेट घेणाऱ्याला मोनू सिंग याला तब्बल 1000 रुपये. लवेश मेहरा बिल्ला नंबर 786 मैदानात दाखल झालाय. बाळा डेरे यांच्याकडनं देखील कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला दोघांपैकी तर 201 रुपयाचं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. टेबलावर नोटांचा पाऊस पडलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लवेश मेहरा आंख बंद मुख खुल्ला सीधा भाईकल्ला. त्याचाच हा डायलॉग मात्र सेम कॉपी पेस्ट झालाय. निर्धाव चेंडू. आता मात्र लवेश मेहरा माघार घेणार नाहीये. बिल्ला नंबर 786. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा. स्कोर आहे 29 आणि फ्री हिट असणार आहे लवेश मेहरासाठी. पंचपक्वानाचं ताट असणार आहे. अजून देखील 10 रन हवे आहेत आणि हा देखील डॉट चेंडू मात्र बायच्या स्वरूपात 1 धाव. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून देखील 9 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 7 चेंडू 9 धावा. कोण घेऊन जाणार साहेब चषक 2025? तब्बल 50,000चं पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 30,000 व आकर्षक चषक. सुंदर फटका, गगनचुंबी षटकार, सीमा रेषा पार षटकार. बाळा डेरे यांच्याकडनं लवेश मेहरा यांच्या या षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र 6 चेंडू मध्ये तब्बल 3 धावांची गरज आहे. शेवटचं षटक कोण हाताळणार? 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आणि आता मात्र परत एकदा श्रेयस यांना गोलंदाजी दिले. या टूर्नामेंट मध्ये श्रेयस यांनी भरपूर सुंदर गोलंदाजी केली. तब्बल 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आपल्या स्वतःसाठी मिळवलेत. आता बघूया हा
खेळ काय रंगतोय. श्रेयस यांनी जर ही मॅच जिंकवून दिली तर विक्रांतजी तावडे यांच्याकडनं बद्ध पाकिट इथे आलेलं आहे. चला 6 चेंडू 3 धावा स्ट्राईक वर असणार आहे. वरळीचा बाहुबली दादू प्रणव त्याला आत घ्यायचंय. अरे तुझ्या पुढे आता मात्र सुरेख चेंडू सीमा रेषा पार चौकार. पोलीस संघ ठरलाय फायनल महाअंतिम सामन्याचा विजेता. स्टंप घेऊन यायचे व्हॉलेंटियर्स. स्टंप घ्यायचे व्हॉलेंटियर्स. पंच स्टंप घ्यायला स्टंप घेऊन यायचे. बरोबर महाअंतिम सामन्याचा विजेता ठरलाय पोलीस संघ. हॅलो, या ठिकाणी आताच फायनल झालेली आहे आणि फायनल मॅच मध्ये पोलीस जिंकलेले विजयी. आता थोड्याच वेळात या ठिकाणी पारितोषिक वितरण होणार आहे. तत्पूर्वी थँक्यू डीजे. हॅलो, तत्पूर्वी टाटा मॅरेथॉन मध्ये 10 किलोमीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलेले आपल्या बिडीचा येथील स्पोर्ट्समन खेळाडू सुमित मोरे यांचा आपण साई फाउंडेशनच्या वतीने सत्कार करणार आहोत. मी चेंबूरकर साहेबांना विनंती करीन की त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा.